सगळ्यांचे कॅमेरे ओपन हवे आहेत. येस. आपली एनर्जी दिसायला, मला तुमचे चेहरे दिसायला हवेत की नाही? अनिल फक्त सरांनी आपल्याला मॅडम अनिल सरांनी कॅमेरा ऑन केलाय, छाया मॅडमनी, द्वारका मॅडमनी केलंय, गॅलेक्सी ग्रॅटिट्यूड, मनीषा मिसल, प्रेम सर आहेत, शिल्पा मेश्राम, वंदना मॅडम आहेत, सुजाता मॅडम आहेत, श्रीकृष्ण सर आहेत, अनंत सर आहेत ना. आणि ज्यांनी कॅमेरे ऑन नाही केले आता मी त्यांचं नाव नाही घेणार आहे. आता तुम्ही समजू शकता. सगळ्यांना थँक्यू सो मच ज्यांनी कॅमेरा ऑन केलाय त्यांना थँक्यू थँक्यू थँक्यू. आता पुढे वाटचालीत बघूया, ज्यांना वाटेल मी नाव घ्यावं ते नक्कीच ऑन कॅमेरा करतील असं मला वाटते, है ना. ठीक आहे, चालेल. काही हरकत नाही. बघा तुम्ही स्वप्नांना जर फील करणारे लोक आहेत तर तुम्ही आम्हाला अमोरासमोर बघू शकता आणि तुम्हाला मग असं मॅजिक नाही होणार, मग ते पण असंच अंधारात येणार है ना. तर तुम्हाला जर सगळ्या गोष्टी फील करायच्या तर तुम्हाला इंटरॅक्ट करावं लागणार आहे. ठीक आहे. सो चला मॅम आपण स्टार्ट करूया. 8 मिनिट झाले. सर्वांनी काल जादू अनुभवली का? सर्वात पहिले मला हसणारे चेहरे दिसायला हवेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जो काल मी अभ्यास दिला होता, किती जणांना आपण धन्यवाद केलंय ते जरा आठवा. आणि त्याच आठवणींना सोबत घेऊन आपण पुस्तक समोर नेतोय. काल आपण तुम्हाला एक चित्र दाखवलं होतं. आयुष सर, PDF स्टार्ट कीजिए. एनर्जी वाढवण्याकरता टाळ्या होऊ द्या, स्वतःच्याच टाळ्यांचा आवाज घ्या आणि बघा कसा पत्त्यांसारखा पैशासारखा पाऊस पडतोय. येस, पडतोय का? पडला पाऊस पडला. येस 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 येस. आय एम दी बेस्ट, आय एम दी बेस्ट. मी बेस्ट आहे म्हणून आज इथे होस्ट आहे. चला म्हणा सगळ्यांनी. ओके, नक्कीच नक्कीच. चला. येस. आयुष सर, PDF आयुष सर, जो कल का पिक्चर है वो अवेलेबल है अभी? Yeah, just a second. येस येस सर. आयुष सरांनी मला म्हटलं की मॅडम मला तुम्ही हिंदीत इन्स्ट्रक्शन देणार. मी म्हटलं सर तुम्ही त्याची काळजी करू नका. म्हणजे सरांच्या सेवेत आहोत आपण. थोडं सर्वांना अनम्यूट करून आवाज ऐकू द्या सगळ्यांचा. आहेत का सगळे सजग की कोणी झोपलंय? जेवण झाल्यानंतर झोप नक्कीच येणार. चला. मॅडम. गुड मॉर्निंग मॅडम. हॅलो. गुड गुड मॉर्निंग. इव्हनिंग, गुड इव्हनिंग सर्वांना. गुड मॉर्निंग मॅडम. गुड इव्हनिंग मॅडम. Good evening. Very Good good. morning, madam. Good evening. Very good morning, madam. थँक्यू गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग मॅडम. गुड मॉर्निंग. हाँ, morning ही बोलते हो madam. सर तुम्ही आहे तुझे 500 रुपये ते खर्च करून टाकायचे ना माहिती. ओके. सोनाली मॅम. सोनाली मॅम. येस सर. सोनाली मॅम म्यूट केलंय का त्यांनी? येस. ओके चला. ओके. चला, आपला प्रवास सुरू होतोय. तुम्हाला या चित्रामध्ये दिसतंय की काल आम्ही तुम्हाला प्रश्न केला होता की आपल्याला कुठे जायचंय. तर आपला प्रवास सुरू होतोय या ब्रह्मांडामध्ये प्रवेश करण्याचा. येस. ब्रह्मांड म्हणजे काय? तर युनिव्हर्स. युनिव्हर्स मध्ये आता आपण प्रवेश करतोय, कारण आपण जादूच्या दुनियेत जेव्हा आता प्रवेश करणार तेव्हा आपल्याला स्वतःची जाणीव होणार आहे. आणि हे ब्रह्मांड कसं दिसतंय
या चित्रामध्ये दिसतंय. बघा किती सुंदर. बघितल्यावर काय काय दिसतोय? स्वतःमधला प्रकाश. सगळीकडे प्रकाश आहे आणि आता आपण आतमध्ये जाणार आहोत. चला वरती. सुरू करा श्रद्धा मॅम. येस मॅम. थँक्यू थँक्यू थँक्यू. तुमचा जादूवर विश्वास आहे का? ज्यांच्या जादूवर विश्वास नाही त्यांना ती कधीच अनुभवता येणार नाही. तुम्हाला आठवतंय लहान असताना तुम्ही जगाचे हे व्यवहार बघून विस्मयचकित झाला होता. त्याबद्दल तुम्हाला दरारयुक्त आदर वाटत होता. या मोहमय दुनियेत तुमच्यावर जादू केली होती. अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी तुमच्या भावना उजळून येऊ तुम्ही आनंदी व्हायच्या. गोठलेल्या दवानं आच्छादलेल्या गवताचा हवेत भुरकन उडणाऱ्या फुलपाखराचं किंवा एखाद्या अनोळखी पानाचं किंवा जमिनीवरच्या एखाद्या खडकाचं तुम्हाला खूपच आकर्षण वाटायचं. लहानपणी तुमचा दात पहिल्यांदा पडला त्यावेळी तुम्हाला किती उत्साही उत्तेजित वाटलं होतं हे तुमच्या चांगलं लक्षात असेल आणि ते वाटण्यामागचं कारणही तसंच असायचं. कारण दात पडला म्हणजे त्या रात्री दाताची परी येणार असं तुम्हाला वाटायचं. नाताळाची ती जादूमय रात्र कधी येणार यासाठी तर तुम्ही सारखे दिवस मोजत राहायचे. सांता क्लॉज जगातल्या प्रत्येक मुलापर्यंत एका रात्रीत कसा पोहोचू शकेल असा विचारही तुमच्या मनात यायचा नाही. आणि आश्चर्य म्हणजे त्यांनी तुम्हाला कधी अपेक्षाभंग केला नाही. कसा कोण जाणे पण तो तुमच्यापर्यंत पोहोचायचा. रेनडियर उडू शकत होते. पऱ्या बागेत हिंडायच्या. पाळीव प्राणी माणसासारखे वाटायचे. खेळण्यातही त्यांचं व्यक्तिमत्व असायचं. स्वप्न सत्यात यायचं आणि मग तुम्ही ताऱ्यांना स्पर्श करायचं. तुमचं हृदय आनंदाने भरून यायचं आणि तुमच्या कल्पनाशक्तीला कोणत्याही मर्यादा नसायचा. हे जग जादूमय आहे यावर तुमचा विश्वास असायचा. येस. बघा काय म्हटलंय. तुमचा जर जादूवर विश्वासच नसेल तर जादू अनुभवता येणार नाही. आपण जे कालपासून जादूचा विचार करतोय ना की आपल्याला काय करायचंय? आपल्यातली जादू, आपल्यातलाच प्रकाश हा आपल्याला बघायचा आहे, जागवायचा आहे, जाणवायचा आहे. कारण हे सगळं ज्ञान दिलेलं आहे आपल्याला या पुस्तकामध्ये. पण हे ज्ञान सगळीकडेच दिलेलं आहे. आजपर्यंत आपण खूप ज्ञानाचा अभ्यास केला कारण आपल्याला पुस्तकांमधून ज्ञान मिळालं. पण आपण जेव्हा हे सगळं ज्ञान घेतो तेव्हा विचार करतो का? नाही. क्योंकि सोच ही हमें क्या करती है? आपला विचारच आपल्याला जेव्हा घडवत असतो आणि जेव्हा आपल्याला विचार आपला घडवत असतो तेव्हा आपण काय करत असतो? एका कल्पना विश्वात जातो. आता या Yes. कल्पना विश्वात केव्हा जायचो? जेव्हा आपण लहान असायचो. आता प्रत्येकालाच कुठला अनुभव घ्यायचा आहे ना? प्रत्येकाला आपलं लहानपण आठवायचं. आता जादूवर विश्वास आपण लहानपणीच ठेवायचो. आठवतं का तुम्हाला? काऊचिवचा घासही भरवायची. आठवतं? येस. कावळं ओरडले की पाहुणे यायचे असे म्हणायचे. अजून तुमच्या जीवनात बघा की लहानपणी अजून तुम्हाला काय आठवतं? आपण छतावरती झोपायचो आणि चांदण्या आणि ती बघा आपल्या तुम्ही जाणवू द्या ती जादू आतमध्ये तुम्हाला आठवतंय का लहानपण? आणि ते आठवून आनंद निर्माण करायचा. येस. काय जादू अनुभवायचे. येस येस येस. डोळे बंद करा आणि बघा काय काय आठवतंय. अजून तुम्हाला काही उदाहरणं द्यायची असतील स्वतःच्या जीवनामध्ये बघा. वरती आकाशात काय दिसायचं? ते चार चांदण्या दिसायच्या आणि अजून त्याच्या बाजूला 3 तारे दिसायच्या. आपण काय म्हणायचो? ते गुढीचं खाटलं काहीतरी असायचं ते. समोर 3 आठवतं चोर का? असायचे. टापू असायचा. येस येस येस. आणि घुबड घरावर येऊन बसलं की म्हणायचं हा अपशकुन, आता काहीतरी अपशकुन होणार. असे बरेचसे विचार आपल्या डोक्यात यायचे. आणि तो साबणाचा फेस करून ती फुगे उडवण्याची पद्धत. हो. हीच तर जादू होती ना. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद होता की नाही? होता ना येस येस. सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंद?
आणि हेच आपल्याला या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की हा आनंद आता कुठे हरवलाय, येस. कुठे गेलं ते बालपण. काय येस. म्हटलंय की जेव्हा आपण गवतावर चालायचो तर काय येस. व्हायचं, पायाला काय वाटायचं? मोती लागल्यासारखे ना, दवबिंदू. दवबिंदू लागायचं. येस. पाऊस आल्यानंतर झाड हलवलं की तो जो पडणारा पाऊस आहे ना, त्यात मिळणारा आनंद, हा येस. आपल्याला आनंद शोधायचा आहे. हे येस. पुस्तक ना आपल्याला बालपणात घेऊन जात येस. आणि हा खरा आनंद आपल्याला शोधायला. येस. आणि यातूनच आपला प्रवास सुरू होतो. येस. तो हळूहळू डोर. हळूहळू आपण मोठा केव्हा झालो ना हे कळलंच नाही. येस. आणि बालपण म्हटलं तर आलं की नाही हसू, वाटला का आनंद, आणि तो नक्कीच. आनंद परत आपल्याला बालपणात जावं वाटलं वाचून. Yes. मला सांगायचे हा तुमचे अनुभव. या येस. पाठानंतर तुमचे अनुभव सांगायचे लहानपणाचे. बरेचसे मंडळी इथे खरंच माझे मातृतुल्य पितृतुल्य आहेत. माझ्यापेक्षा बरीच मोठी मंडळी, अनुभवानी मोठी मंडळी इथे बसलेली आहे. आणि त्यांच्या येस. खरंच त्यांच्या वेळीचे अनुभव, माझ्या बालपणीचे अनुभव मला हे आठवलेत. आपण पाण्यामध्ये एखादा दगड मारल्यानंतर 3-4दा त्याच्या कोलंड्या खायच्या आणि मग बघायचं काय तो आनंद, तो दगड कुठे गेलेला असेल. गुलाबाच्या पाकळ्या आणि त्या हळूहळू हळूहळू एक 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 खाली टाकायच्या आणि बघा कोणी केलंय का. मोठे झाल्यावर सुद्धा केलेलं असेल. या सगळ्या गोष्टी आपल्याला, जर लहानपणी तुमचा दात जेव्हा पहिल्यांदा पडला होता ना, तेव्हा काय वाटायचं, कुठे गेला असेल तो? कधी विचार केलाय का? मातीत गाडून टाकायचं वाटायचं. कुणीतरी परी येणार आणि तो दात घेऊन जाणार असं वाटायचं. येस. आठवले का सगळे ते लहानपणीचे दिवस? सांता येस. क्लॉज येणार, काहीतरी माझ्यासाठी गिफ्ट आणणार, हे येस. सुद्धा लहान बालपणीचंच असायचं. आणि या नक्कीच. बालपणामध्ये रमून जर आपण गेलो ना तर खरंच ही रात्र बालपणातच जाणार असं वाटतं. पण 100%. आता हळूहळू आपण मोठं झालोय आणि मोठं झाल्यानंतर आपल्या प्रवासाला, कुठल्या विचाराच्या गतीला कुठे मार्ग मिळाला, आणि आज आपण ते बालपण हरवलंय असं नाही वाटत आहे का तुम्हाला? आणि ते जर बालपण आपल्याला जगायचं असेल ना, चला मग काय म्हटलंय आता लेखिकेने समोर, तर तुमच्या मनात काय हवंय, आणि थोडस ऊपर, येस, और ऊपर थोडं सर आयुष्य. येस, रेनडियर उडू शकत होते, पऱ्या बागेत हिंडायच्या. येस. ओके कंटिन्यू. ओके. हा हा हा. आणि आपलं मन हे सगळ्या गोष्टी ऐकून ना आपलं मन भरून यायचं. आपल्या कल्पनाशक्तीला मर्यादा नसायच्या. आपल्या डोक्यावरती ना असं आकाश अगदी मोकळं असायचं. आणि ते कधी आपल्याला बालपणातून मोठेपणाची जाणीव करून देत होतं हे कळत नव्हतं. आणि आपण लहान असताना आपल्यातल्या अनेकांना प्रत्येक गोष्ट चांगली आहे आणि येणारा प्रत्येक दिवस उत्साह साहस घेऊन येणार आहे असा विश्वास वाटायचा. आणि आता कुठे गेलाय बरं तो विश्वास? येस. तुम्हाला यावरून ना एक छोटी गोष्ट सांगावीशी वाटते, आणि बघा तो विश्वास आपल्यात येतोय का. कारण काय झालंय ना, आता आपण अस्थिर झालोय असं वाटतंय. एक साप असतो आणि एक ना पाखरू असतं चिमणीसारखं. साप त्याच्या मागे लागतो, भीतीने ना ते विसरून जातं की आपल्याला पंख आहे. रस्त्याच्या दुसऱ्या कडेला पोहोचतं आणि साप त्याच्या मागे मागे जात असतो. अडचण संकट असेल वाटत असताना पुढे उतार येतो
आणि पाखरुण क्षणभर थांबतं. हवेतच थबकतं आणि जणू एखादा साक्षात्कार झाल्यासारखा पाखराच्या अंतरात तुम्हाला जाणीव होते. अरेच्चा, आपल्याला तर पंख आहेत, आपण उडू शकतो. पुढच्या येस क्षणी त्याने पंख पसरवले आणि तो नभात उडून गेला. कारण काय होतं? कारण साधं होतं. भीती संपली की क्षमता जागी होते येस आणि मन शांत झालं की शक्ती प्रकटते. येस धैर्य निर्माण झालं की बुद्धी मार्ग दाखवते. येस बघा, शांतपणे ऐका ही गोष्ट. आपल्याला काय कळतंय आपल्यामधलं? बुद्धी स्थिर होते जेव्हा आपण आपलं करेज आपल्याला काय करतं. करेजनी काय होतो आपण? आपल्यातल्या शक्तीची आपल्याला जाणीव होते. बुद्धी स्थिर झाली की वाट अडवणारे साप, भीती, शंका, अडचणी मागे पडतात. येस येतंय काय लक्षात? आणि हा साप म्हणजे कोण आहे हो? हा साप म्हणजे आपल्या आत असलेली भीती. आणि त्याला कुणाला घाबरवायचंय? आपल्यालाच ना. आपणही येस अनेकदा त्या पाखरासारखे जगतो की नाही? कर्तृत्व, क्षमता, प्रतिभा आहे, परंतु भीती, शंका, अस्वस्थता, पराभवाची सावली मन गोंधळते, निर्णय धूसर होतात आणि पंख असूनही आपण उडायला विसरतो, जे की आपण बालपणात ह्या सगळ्या गोष्टींची मजा केलेली असते. येस बघा, कधीतरी आठवतं का असा बसलेल्या कुत्र्याला एखादा तरी दगड मारलेला आणि त्यांनी भोक ते बालपण बघा अजूनही असा. येतं. आपण म्हणजे जे जगत नाही, आम्ही अजूनही करते ह्या सगळ्या गोष्टी. येस. आणि खरंच पंख असूनही आपण ना उडायचं विसरतो आणि येस आयुष्याच्या खडतर रस्त्यावर ना कुठेतरी थबकतो आणि गरज असते ती मी उडू शकतो या जाणीवेची. आणि येस हेच नेमकं इथे रॉन्डा बर्न यांना सांगायचं आहे. आणि आपल्याला आपल्या पंखातली ताकद ओळखायची आहे आणि त्याच्यासाठी कशाची गरज असते तर योग्य शिक्षणाची. आणि आपण हे शिक्षण घेण्याकरिता आता या ब्रह्मांडात प्रवेश केलेला आहे. ही गोष्ट लक्षात राहणार सर्वांच्या. आपल्यालाही पंख आहेत आणि आपल्याला आकाश आज मोकळं झालंय आणि उडण्याची तयारी करायची आहे. चला श्रद्धा मॅम समोर जाऊया. येस मॅम. आपण लहान असताना आपल्यातल्या अनेकांनी प्रत्येक गोष्ट चांगली आहे आणि येणारा प्रत्येक दिवस आणखी उत्साह व साहस घेऊन येईल असा विश्वास वाटत असतो. या सगळ्या जादुई वातावरणातील आपला आनंद कोणी हिरावून घेईल असंही आपल्याला त्यावेळी वाटत नाही. पण कधीतरी आपण मोठे होतो, अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात, समस्यांचा आणि अडचणीचा आपल्याला सामना करावा लागतो, आपल्या भ्रम निराश होतो आणि लहान असताना अनुभवलेली ती जादू कोमेजून जाते, लुप्त होते. आणि म्हणूनच प्रौढ झाल्यानंतर मुलांच्या आजूबाजूला आपण असावं असं आपल्याला वाटतं, कारण जो अनुभव आपण कधी गाडी घेतला होता तो पुन्हा अनुभवायला असं आपल्याला वाटतं. भले तो एखादा क्षण का असेना. एकेकाळी या जादूवर तुम्ही विश्वास ठेवला होता, ती खरी आहे आणि प्रौढाच्या जीवनाबाबतचा भ्रम निराश करणारा दृष्टिकोन खोटा आहे हेच सांगण्यासाठी मी हा लेखन प्रपंच मांडला आहे. जगण्यातील ही येस जादू. श्रद्धा मॅम. येस बघा, आता आपण लहानपणीचा अनुभव घेतलाय. आता प्रत्येकाने मध्ये सांगायचंय की तुम्ही काय काय अनुभवलंय लहानपणामध्ये आणि त्याचा जो आनंद होता तो कुठेतरी आपण प्रौढ झाल्यानंतर, मोठा झाल्यानंतर तो का हिरावला गेला असेल? येस येस कारण काय झालं? जबाबदाऱ्यांचं ओझं आपण ओझं म्हणून ते आपल्या खांद्यावर घेतलं. येस पण ते जर नियम, प्रत्येक गोष्टीचा नियम आहे. मी म्हंटल ना, ज्ञान जर विचाराने व्यवस्थित आपल्यामध्ये ते आत्मसात केलं तर आपण त्याच्या कल्पना शक्तीचा विकास करू शकतो. येस कल्पना शक्तीचा जोर लावला ना
की गोष्टी कशा वाटायला लागतात, अगदी सोप्या वाटायला लागतात आणि हळूहळू आपला प्रवास सुकर होत जातो. येस. पण आता बघा, लेखिका काय म्हणते समोर. जगण्यातील ही जादू खरी आहे, अगदी तुमच्यासारखी. तुम्ही जसे वास्तवात जगत आहात तशी. खरी तर लहानपणी तुम्ही कल्पना केली होती त्यापेक्षा प्रत्यक्ष जीवन कितीतरी जास्त विस्मयकारक असू शकतं. श्वास रोखणं धरणारं, दरारयुक्त आदर वाढवणारं, प्रेरणा देणारं आणि यापूर्वी तुम्ही कधी पाहिलं नसेल इतकं उत्साही उत्तेजित करणारं, आनंद देणारं असेल. एकदा का तुम्हाला ही जादू दृष्टीपथात आणण्यासाठी काय करायचं ते कळलं की तुमच्या स्वप्नातील आयुष्य तुम्ही प्रत्यक्षात जगायला लागाल. आणि मग जगण्याचा या जादूवर विश्वास ठेवणं तुम्ही कसं काय सोडून दिलं होतं याचं तुम्हाला आश्चर्य वाटायला लागेल. हो, पण एक आहे की तुम्हाला काही रेनडिअर उडताना दिसू शकणार नाही, परंतु ज्या गोष्टी तुम्हाला नेहमी तुमच्या डोळ्यासमोर घडाव्याशा वाटत होत्या त्या तुम्हाला दिसू लागतील. दीर्घकाळ जे फक्त तुम्ही स्वप्नातच पाहत होता त्या घटना अचानकपणे प्रत्यक्षात घडू लागल्या आहेत असं तुम्हाला जाणवेल. स्वप्नात घटनांची जी गुंफण तुम्ही केली होती अगदी तशीच ती सत्यात कशी काय झाली हे तुम्हाला कधी कळणारच नाही. कारण जादू ही अदृश्य प्रांतात काम करत असते आणि तोच त्यात सगळ्यात जास्त थरारक आणि आनंदाचा भाग आहे. या जादूचा परत एकदा अनुभव घेण्यासाठी तुम्ही तयार आहात? लहानपणीसारखा तुम्ही प्रत्येक दिवस आश्चर्य आणि भीतियुक्त आदराच्या भावनेत घालवायचा तयार आहात का? चला तर मग या जादूसाठी तयार व्हा. आपल्या या साहसाची सुरुवात 2000 वर्षापूर्वी होते. त्यावेळी जीवन परिवर्तनाचं ज्ञान हे पवित्र ग्रंथात दडलेलं होतं. येस. चला, तर आता आपण जे